तर रामकृष्ण हरी मित्रांनो, तर आपला महाराष्ट्र, आपली संस्कृती या वेबसिरीजचा पहिला भाग आणि त्याची पहिली सुरुवात आपण आपल्या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पैसखांब मंदिरापासून करणार आहोत. तर नेवासा तालुक्याचं महात्म्य असं आहे की या ठिकाणी संत ज्ञानेश्वर माऊलीने 2 वर्षे वास्तव्य केलं आणि वास्तव्यादरम्यान त्यांनी त्यांच्या जीवनातील सगळ्यात मोठा ग्रंथ ज्यांना आपण म्हणतो भावार्थ दीपिका म्हणून, ज्यांना आज आपण ज्या ग्रंथाला आपण आज ज्ञानेश्वरी म्हणून ओळखतो, तर त्या ग्रंथाची रचना इथे झाली आहे. त्यांचे शिष्य सच्चिदानंद स्वामींना त्यांनी जसे जसे पद्धतीने मुखातून शब्द बोलत गेले त्या पद्धतीने त्यांनी ते ग्रंथावर शब्द रचत गेले आणि त्या दिवशी झाला ज्ञानेश्वरी सारख्या महान ग्रंथाचा निर्माण. तर चला आपण आज बघूया ज्या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी रचली त्या ठिकाणी तो प्रसंग आणि तिथलं वातावरण आपल्याला काय दाखवत. चला तर हे ते मंदिर आहे आणि ह्या मंदिरामध्ये कोणत्याही प्रकारच्या देवाची पूजा न होता एका खंब्याची पूजा होते. म्हणजे ऐकून जरासं आश्चर्यच वाटेल, पण भारतात हे एकुलते एक असं मंदिर आहे ज्या ठिकाणी कोणत्याही देवाची किंवा कशाची पूजा न होता एका खंब्याची पूजा होते. म्हणजे आपण विचार करू शकतो की संत ज्ञानेश्वर माऊलींचं महात्म्य किती मोठं असावं की इथे माणसाला पूजलं जात नाही, त्या ठिकाणी देवाला पूजलं जात नाही, एका साधारण खंब्याला पूजलं जातं. म्हणजे अक्षरशः मन भरून येतं की यार एखाद्या संतामध्ये किती ताकद असू शकते की त्याला एका पाषाणामध्येही देवत्व सोडता यावं. तर चला आपण आज त्या खंब्याचं दर्शन घेणार आहोत. तर हे ते मंदिर, तर याची निर्मिती बन्सी महाराज तांबे यांनी केली. असं मानलं जायचं की ह्या ठिकाणी पहिले श्री मोहिनीराज मंदिराचा सभामंडप असायचा आणि माऊलीने ते 2 वर्ष वास्तव्य केल्या दरम्यान इथल्या खंब्याला पाठ लावून त्यांनी ज्ञानेश्वरी सांगितली. तर हे ते मंदिर, आणि हा तो मंदिरातला गाभारा ज्या ठिकाणी संत ज्ञानेश्वर माऊलींनी हे ते पावन खंबा ज्याला आपण पैसखांब म्हणून ओळखलं जातं, तो खंबा ह्याच खंब्याला, या पवित्र खंब्याला पाठ लावून संत ज्ञानेश्वर महाराजांनी हा अनमोल ग्रंथ रत्न दिला आपल्याला, ज्यावरती आज वारकरी संप्रदाय अभिमानाने सांगतो. तर आपण बघूया अशा प्रकारचा हा खंबा आहे. या खंब्याची नित्यनियमाने पूजा होते. या खंब्यावरती तुम्ही बघू शकता की एका बाजूने चंद्र आहे, एका बाजूने सूर्य आहे आणि हा एका सभामंडपाचा अवशेष मानला जातो. हे ठिकाण आहे ज्या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी रचली. इथं कायमस्वरूपी बघितलं जातं की भक्तिमय वातावरण असतंच. किंवा काही ठिकाणी महिला भजनं म्हणतात, गोड गोड ओव्या म्हणतात आणि अक्षरशः इथं आलं का माणसाच्या मनाला समाधान मिळतं. जरी या ठिकाणी काही असं विशेष वास्तुकला जरी नसेल, पण इथलं महात्म्य इतकं मोठं आहे की इथं वारकरी संप्रदायामध्ये या ठिकाणाला खूप मोठं महत्त्व आहे. जिथे जशी आळंदी आहे त्याच पद्धतीने इथे, कारण माऊलींनी त्यांच्या जीवनातली सगळ्यात महत्त्वाचा क्षण इथे घाललेला आहे. तर आपण आता थोडं आजींना थोडे प्रश्न विचारू. इथे भरपूर महिला दिसत आहेत, तर त्यांना काय वाटतंय बाबतीत. चला, राज्य बसलेले आहेत, सगळ्या महिला मंडळ बसलेल्या आहेत. आपण त्यांना त्यांचं मत विचारू, त्यांना वारीविषयी संबंधित प्रश्न विचारू, बघू त्यांची प्रतिक्रिया काय असेल. रामकृष्ण आजी. तर मला तुम्हाला विचारायचं आहे की तुम्ही सगळ्या वारीला जाता, किती वर्षापासून जाता तुम्ही? किती वर्ष झालं तुम्हाला वारीला जाऊन? हां, तुम्ही वारीला कधी कधी येता? पंढरपूरची एकच केली आतापर्यंत. हां, तशा मध्ये गाडीने केलेल्या बस भरपूर. हां, आणि या ठिकाणी किती वेळ येता? महिन्याला प्रत्येक महिन्याला. हो. तुम्हाला इथं वातावरण कसं वाटतं? शांत वाटत. शांत वाटतं ना, मनाला प्रसन्न वाटते ना. हो. तुम्ही प्रॉपर निवासीच आहेत का? हो. तर आपण आता आलोय संत ज्ञानेश्वर महाराजांचे जे पैसखांब मंदिर आहे त्या मंदिराच्या पाठीमागे. तर इथे बघू शकता की ज्याला वारकरी संप्रदाय म्हणजे आजान वृक्ष म्हटलं जातं, की ज्या ठिकाणी माऊलीने समाधी घेतली. समाधी घेताना त्यांच्या हातात जो दंड होता तो दंड तिथे जमिनीत रवला आणि त्यानंतर त्या दंडाचं वरती वृक्षात रूपांतर झालं आणि त्याला आजान वृक्ष म्हटलं गेलं. तर ते हे आजान वृक्ष आहेत. आणि आपण बघू शकता इकडं एक सुंदरसं गार्डनची निर्मिती केली आहे. इकडं गोशाळा आहे. वातावरण असं मनरम्य आहे की जर आपण इथं आलं तर आपल्याला इथून मागे जावंसं वाटणार नाही, आपल्याला इथे थांबावंसं वाटेल, अशा पद्धतीचं वातावरण इथे. तर आपण आता आलोय ज्ञानेश्वर महाराजांच्या जे पैसखांब मंदिर आहे
त्याच्या पाठीमागच्या उद्यानामध्ये. तर तुम्ही बघू शकता की माऊलींची इथं इतकी मोठी विशाल मूर्तीचं निर्माण करण्यात आलं आहे. पलीकडं सच्चिदानंद स्वामींचं आहे, ज्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली होती आणि संत ज्ञानेश्वर माऊलींनी ती ज्ञानेश्वरी सांगितली होती. आणि तोच पैस खांब आहे, ज्या खांब्याला आपण आत्ता काही क्षण अगोदर बघितलं. तर या ठिकाणी भरपूर लोक येतात, बसतात आणि त्यांचं ते अतिशय रम्य वातावरण आहे ते. आणि आपण बघू शकतो की अतिशय हिरवळ पण भरपूर आहे.